भाऊजी, अहो एवढी जळमट घेऊन कुठून येताय? अहो ठेवणीतल्या खोलीत गेलेलो. सगळ्या ठेवणीतल्या गोष्टी तिकडेच असतात ना. आता आईला श्रावणात एक एक गोष्ट लागेल, तेच सगळं बघून ठेवत होतो. नाही म्हणजे आयत्या वेळेला घोळ नको. ठेवणीतली खोली, ते कागद तिथे तर नसतील. मी इथे बघितलंच नाही. बघू का? बघतेच. नाही नाही, असं घाबरून चालणार नाही. मला ते कागद शोधायलाच हवे. अगं एवढं काय सांगायचंय? अगं बाबा बाहेर आहेत ना, त्यांच्यासमोर कसं बोलायचं? बरं बरं, हे बघ आता आत आलोय ना आपण. आता सांग बघू पटकन काय ते. माणिक, अगं घर सोडून नाही ना आलीयस तू? आणि ही अशी का दिसतीयस? हे बघ बाळा, असं निघून नाही यायचं. आता तुझं लग्न झालंय की नाही, आता तुला त्याच घरात नांदावं लागेल. काय तेच तर सांगते. त्या दिवशी अचानक लग्न करून आलो म्हणून बाबा चिडले. पण आई, आमचं खरं लग्न झालंच नाहीये ग. अगं काय सांगतेस काय? अगं सगळ्या गावासमोरून बरातीसारखे आलात आणि आता म्हणतेस लग्नच झालं नाहीये? नाही नाही नाही, लग्न झालं नाहीये आणि लग्नानंतर जे होतं तेही झालं नाहीये. लग्नानंतर काय होतं? अगं आई, तुला काहीच कसं कळत नाही? नवरा बायको एक होतात ना, आम्ही तेही झालो नाही होत. आणि अगं हे काय सांगतेस तू मला एकावर एक? नीट ऐक. आम्ही पूर्वी जसे होतो तसेच होत. लग्न नाही, काही नाही. सावकार माझ्या अंगाला स्पर्श सुद्धा करत नाहीत ग. मला गर्व होता ना. खोटं का असे ना, लग्न झालंय म्हटल्यावर सावकार माझ्या जवळ येतील आणि मग मी त्यांना खरं लग्न करायला भाग पाडेन. आणि पण मी अजून कुमारिकाच आहे, सौभाग्यवती झालेच नाहीये. आता ना मला माझा पराभव झाल्यासारखा वाटतो ग आई. थांब थांब माणिक, मला ना जरा जरा विचार करू दे. अगं गावात आणि यांच्या डोक्यात हे लग्न इतकं पक्क झालंय की आता तुला तिथून माघारी येताच येणार नाहीये. माणिक अगं आता तुझ्या समोर पर्याय नाहीये. तुला आता त्याच घरात नांदावं लागेल. अगं पण कसं? सावकार हे लग्न खोटं आहे हेच धरून बसलेत. अगं त्यांच्या ह्याच धारणेला विरघळवायला हवं ना. आणि त्यासाठी तुझ्या सौंदर्याचा उपयोग करायला हवा. पण आई, हे बघ, तू इथून त्या घरी राहायला का गेली होतीस? मला तुझं वाक्य अगदी स्पष्ट आठवतंय की ती तुळसा म्हणजे आताची ती सखू, ती तरुण आहे आणि आगीजवळ लोणी ठेवलं की लोणी वितळणारच. हो, मग तीच आग तुझ्यात नाहीये का? अगं त्या सखूपेक्षा जास्तच आहे. अगं पण नाही उपयोग होत आहे ना त्याचा. हे बघ माझा ऐक, ये, इथे बस. तुम्ही दोघं जण कुठेतरी दुसरीकडे जा, वेगळ्या वातावरणात. अगं सावकार त्या घरामध्ये दबावाखाली असतील आणि ती सखू ती समोरच असते. तुम्ही वेगळ्या ठिकाणी जा, दोघेच. आणि तिथे सावकारांना तुझ्या आगीत विरघळवून टाक की मग खऱ्या लग्नाला तयार होतीलच.
बाहेर कसं आणि कुठे जाणार? ती मी पाहते. इकडे चल. स्वतःला समजावून सांग की हे सौंदर्य फक्त आरशात बघण्यासाठी नाहीये. त्याचा उपयोग कर. मला थोडासा वेळ दे. मी तुम्हा दोघांना एकत्र येण्याची संधी निर्माण करते. कोण आहे? कोण आहे आत खोलीत? मालक, मी आहे. कळलं. काय सुरू काय असतं ग तुझं? आणि इथे या खोलीत काय काम आहे? काय शोधत काय असतेस तू? मालक अहो, माझं ना काही सामान ज्यात उमाईचं लुगडं होतं आणि पण काय काय होतं ते सापडतच नाहीये, म्हणून मी जरा. नको शोधू नको. काही मिळणार नाहीये तुला, कारण तुझं होतं नव्हतं ते मी सगळं जाळून टाकलंय. सगळं. पण त्रास या गोष्टीचा होतो ना की आठवणी जाळून नष्ट करता येत नाहीत का? उलट त्या मलाच जाळतायत. अगं मामी, तू कुठे होतीस? तुला घरभर शोधलं. चल आता आपण खेळूया. हल्ली तू माझ्यासोबत खेळतच नाहीयेस, नुसती काम करत राहतेस. चल आता आपण खेळायचं या. चल.